अमरावतीत अवकाळी पावसाचा कहर, पिकांचं नुकसान होण्याची शक्यता, बळीराजाची चिंता वाढली. गोंदियामध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, गहू आणि फळबागांना पावसाचा फटका. जळगावच्या चोपडा तालुक्यात गोरक्षकांनी अडवली गो तस्करी करणारी गाडी, 6 गुरांना दिलं जीवदान, कठोर कारवाई करण्याची केली मागणी. यावलमध्ये 1100 रुपयांच्या दरानं केळीची मागणी, मात्र बोर्ड भावापेक्षा 700 ते 800 रुपये कमीत शेतकऱ्यांकडून खरेदी. कोल्हापुरात अपघाताचा थरार, भरधाव ट्रकनं दिलेल्या धडकेत 4 जण जागीच ठार. उल्हास नदीला पुन्हा जलपर्णीचा विळखा, पाण्यावरती जलपर्णीचा थर, नदीतील जलचरांचं अस्तित्व धोक्यात. सत्तर मीटर उंच शिडी असलेलं वाहन अग्निशमन दलात दाखल, अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या अग्निसुरक्षा दलात भर. तेलंगणा कर्नाटक राज्य सीमेवरती तपासणी नाके, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वाहनांची तपासणी. वाशिम जिल्ह्याला पावसाचा तडाखा, संत्र्यासह पिकांचंही मोठं नुकसान, बळीराजा हवालदिल. नांदेडमध्ये उन्हाची तीव्रता वाढली, गरिबांचा फ्रीज म्हणजेच माठाच्या किमती देखील वाढल्या. देगलूरच्या स्मशानभूमीत विवाह सोहळा, अंधश्रद्धेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरात आव्हाडांविरोधात जोडे मारो आंदोलन, राष्ट्रवादी आव्हाडांविरोधात आक्रमक. पुण्यामध्ये बाल गुन्हेगारीत वाढ, कोयता गँग आणि तोडफोडीच्या घटनांमध्ये तरुणांचा समावेश, संबंधित पालकांवरती कारवाईचे निर्देश. इंदापूर गोळीबार प्रकरणात 11 आरोपी निष्पन्न, आरोपींना लवकरच होणार अटक. लासलगाव बाजारपेठेतील दुकानाला भीषण आग, अनेक दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी. चोरीच्या 12 दुचाकी हस्तगत, भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई, 3 अटक. लातूरमध्ये कोयता गँगची दहशत, खासगी बसची अज्ञातांकडून तोडफोड, परिसरात दहशतीचं वातावरण. लातूरमध्ये पोलिसांकडून 12 गोवंशांची सुटका, वाहतूक करणारे 2 आरोपी ताब्यात.